तर मैत्रिणींनो, 4 जूनचा निकाल लागण्याच्या आदल्या दिवशी सगळ्या पेपरला अशा हेडलाईन होत्या. एक्झिट पोलचा हा निकाल आहे आणि एक्झिट पोल असं म्हणत होतं की भाजपला 350 पेक्षा जास्त जागा मिळणार आहेत आणि सगळेजण टेन्शनमध्ये आलेले होते. मी तर एक्झिट पोल पाहिलाही नव्हता कारण मला माहित होतं की ते स्क्रिप्टेड असणार आहे. तर आदल्या दिवशी जे लोक टेन्शनमध्ये होते दुसऱ्या दिवशी ते सगळे लोक खुश झालेले आहेत, कारण की भाजपला जे 350 मिळणार असं सांगितलेलं होतं तर ते 240 वर आलेलं आहे आणि त्यामुळे सगळेजण एकदम खुश झाले की हा 240 वर आलेले, कमी झालेले आहे काही ना काहीतरी. आता जेव्हा आपण म्हणतो की यांचे मत कमी झालेले, यांना सीट्स कमी मिळालेले आहेत, तर आपण सुटकेचा निश्वास टाकू शकतो का? आपण जे म्हणत होतो की भारतावर डिक्टेटरशिप येणार आहे आणि ती फुल डिक्टेटरशिप होणार आहे, तर तो धोका टळलेला आहे का? तो धोका कितपत टळलेला आहे? या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण करूया. तर हे बघा मित्रमैत्रिणींनो, गेल्या 10 वर्षामध्ये ह्या सरकारने जे काही केलेलं आहे त्या सगळ्यांची फळं आपण भोगत होतो. त्यांनी नक्कीच काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहे, पण जर तुम्हाला म्हणलं की मार्क द्या, 10 पैकी किती मार्क्स देणार, तर 10 पैकी 3 मार्क देऊ शकतो या सरकारला. 10 वर्षामध्ये त्यांनी जे मानव अधिकाराचं उल्लंघन केलेलं आहे, महिलांच्या हक्कांकडे जे त्यांनी दुर्लक्ष केलं, शेतकऱ्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष केलं, शेतकऱ्यांना हमीभाव मिळालेला नाही आहे, आमच्या शेतमालाला भाव मिळालेला नाही आहे, या सगळ्या त्यांच्या चुकीच्या गोष्टी. त्यांनी पक्ष फोडण्याचं राजकारण केलं, त्यांनी दुसऱ्या पक्षातले लोक आपल्याकडे ओढून घेतले. जे भ्रष्टाचार संपवणार म्हणत होते, तर भ्रष्टाचारी म्हणून ज्यांना हिणवलं, ज्यांना शिव्या घातल्या, त्याच लोकांना आपल्याकडे केलं. हे सगळं आपण लोक पाहत होतो आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून यांना आपण 64 जागा कमी दिलेल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणून आपण त्यांना 240 पर्यंत खाली खेचण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. खरं तर हे 200च्याही आत गेले असते, पण गोदी मीडियाने केलेला प्रचार आहे, त्यानंतर यांनी पसरवलेल्या अफवा आहेत आणि त्यांनी केलेले जे काही घोळ आहेत, या सगळ्यांमुळे हे 240 पर्यंत पोहोचलेले आहेत. आणि यांना 240 पर्यंत आणणं म्हणजे हा एक क्लिअर कट मेसेज आहे की सामान्य लोक यांच्या धोरणांवर खुश नाही आहे. जर लोक खुश असते तर निदान त्यांच्या तेवढ्या सीट्स तरी इंटॅक्ट राहिल्या असत्या. आणि जर लोक खूप जास्त खुश असते की हा बाबा यांनी राम मंदिर बनवलं, आम्ही खूप खुश आहोत, त्यांनी खरंच डेव्हलपमेंट केली, विदेशामध्ये डंका वाजतोय, या गोष्टीवर जर लोक खूप जास्त खुश असते तर त्यांनी 303 पेक्षा वाढवून दिले असते ना. 2019 पेक्षा सीट्स वाढल्याच असत्या, पण त्या वाढल्या नाही आणि त्यांच्या सीट्स कमी झालेल्या आहे. याचा अर्थ लोकांना त्यांनी हिंदू मुस्लिम केलेलं आवडलेलं नाही आहे. त्यांनी मुस्लिम विरोधी चालवलेला अजेंडा लोकांना आवडलेला नाही. त्यांनी प्रभू श्रीरामाचा वापर केलेला लोकांना आवडलेला नाही आहे. अर्धवट बांधकाम केलेल्या मंदिरामध्ये त्यांनी रामाची मूर्ती स्थापन केली, हे लोकांना आवडलेलं नाही आहे. त्यांनी मॉब लिंचिंग घडवून आणले आहे, लोकलेलं नाही आहे. त्यांनी लहान लेकरासारखं काहीतरी काँग्रेस मंगळसूत्र चोरून नेईल, तुमच्या म्हशी चोरून नेतील, तुमचं धान्य चोरून नेईल, अशा गोष्टी केल्या, तेही लोकांना आवडलेलं नाही. लोकांना त्यांचं सतत खोटं बोलणं आवडलेलं नाही आहे. ज्या दरभंगाला एम्स बनवलेली नाही आहे तिथं बनवली असं सांगणं हे लोकांना आवडलेलं नाही आहे. लोकांना विदेशातले लोक क्रिटिसाइज करत असताना, विदेशामधले लोक टीका करत असताना, विदेशामध्ये आपला डंका वाजतोय असं खोटं सांगणं आवडलेलं नाही आहे. लोकांना त्यांनी खोटी डिग्री दाखवली हे सुद्धा आवडलेलं नाही आहे. लोकांना त्यांनी पक्ष फोडले हे आवडलेलं नाही आहे. महाराष्ट्रीयन जनतेला शिवसेना फुटली हे बिलकुल आवडलेलं नाही आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांचा दंगेखोरपणा आवडलेला नाही आहे. महिला कुस्तीपटूंवर झालेला अत्याचार आणि त्यावर पंतप्रधानांनी बाळगलेलं मौन लोकांना आवडलेलं नाही आहे. मणिपूरमध्ये 2 महिलांना उघडं करून त्यांची धिंड काढली आणि तरीही पंतप्रधान त्या 2 महिलांसाठी काहीही बोलले नाही, हे लोकांना आवडलं नाहीये. यांनी ईडी सीबीआयचा गैरवापर केलेलं लोकांना आवडलेलं नाही आहे. त्यांनी विरोधकांना जेलमध्ये टाकलं, हेही लोकांना आवडलेलं नाही आहे. कुठलाही आरोप सिद्ध झालेला नसताना विरोधकांना जेलमध्ये टाकणं, त्यांच्यावर ईडी सीबीआयचा धाक दाखवणं, अनेक पत्रकारांना ईडी सीबीआयचा धाक दाखवणं, हेही लोकांना आवडलेलं नाही आहे. अनेकांची तोंड बंद करणं लोकांना आवडलेलं नाही आहे. लोकांना यांचं धर्माचं राजकारण बिलकुल आवडलेलं नाही आहे. धर्माचा यांनी वापर केला, हे लोक धार्मिक नव्हते हेही लोकांना कळालेलं आहे. लोकांना यांचा अहंकार आवडलेला नाही आहे. यांचं अहंकारी वागणं, एक अकेला सप्पर भारी, हे जे छातीटोकपणे ते सांगत होते, हे लोकांना आवडलेलं नाहीये. लोकांनी त्यांना दाखवून दिलं, तू अकेला कुछ नाही कर सकता. आता तुम्हाला नायडू आणि नितीश या दोघांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यांच्याशिवाय तुम्ही एक अकेला असूच शकत नाही, हे लोकांना दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणून लोकांनी यंदा त्यांना 240 वर आणलेला आहे. आणि खरं तर हा मॅन्डेट 200च्याही आतला आहे, पण ते 240 पर्यंत आता आहे. आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या तर इथून पुढे ते अशा प्रकारचं राजकारण करणार नाहीत. मे बी ईडी सीबीआय यांच्यावर जो धाक होता तो धाक कमी होईल. हे लोक सुटकेचा निश्वास सोडतील, त्यांना असं वाटेल की ठीक आहे आता आपण नीट काम करू शकू.
आता इथून पुढे ते खोटं तर बोलतील, पण बियॉन्ड पॉइंट ते खोटं बोलू शकणार नाही. काही गोष्टीमध्ये ते नक्कीच खोटं बोलू शकणार नाही. ते ईडी सीबीआयचा गैरवापर करू शकतील, पण ते तितका करणार नाही असं आपण म्हणूया. कारण की आता नितीश आणि नायडू या दोघांचा चेक त्यांच्यावर राहील. कारण की नितीश कुमार हे सोशलिस्ट आहे आयडिओलॉजीने. आज राजकारणासाठी ते काहीही करत असले तरी, तर मला असं वाटतं की ते आणि त्यांच्यासोबत असणारे लोक यांना काही ना काहीतरी एक नैतिकता आहे. त्यामुळे ते चेक अँड बॅलन्स त्यांचा नक्कीच त्याच्यावर राहील. तुम्ही नायडूचं जर पाहिलं तर ते सगळं मुस्लिमांसाठीच राजकारण आहे. मुस्लिमांना त्यांना जकात द्यायचं. तुम्ही आंध्र प्रदेशमधले त्यांची भाषणं पहा, त्यांचे स्टेटमेंट्स पहा. त्यांना मुस्लिमांना खूप जास्त मदत करायची आहे. त्यामुळे मुस्लिम विरोधी राजकारण हे करू शकणार नाही आहेत. आणि आपण सगळ्यांनी त्यांना स्पेशल मेजॉरिटी दिलेली नाही, म्हणजे 364 जागा दिलेल्या नाही आहे. त्यामुळे संविधानामध्ये जे मूलभूत बदल ते करू शकले असते जर 364 जागा मिळाल्या असत्या तर ते करू शकणार नाही आहे. कारण की आज त्यांच्याकडे तितकं बहुमत नाही आहे. संविधान बदलण्यासाठी बहुमत लागतं. पंतप्रधान मोदी जरी झाले, उद्या इंडियाचं गठबंधन आले तरी ते संविधान नाही बदलू शकत. संविधान बदलण्यासाठी जी मेजॉरिटी लागते ती मेजॉरिटी यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे आता ते संविधानाला तसा धक्का लावू शकत नाही. त्यामुळे नक्कीच आपण सुटकेचा निश्वास टाकू शकतो, पण आपण पूर्णपणे यांच्यातून बाहेर येणं आज गरजेचं आहे. आता त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला फक्त 240 जागा मिळालेल्या आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त 9 ठिकाणी त्यांच्या सीट्स आलेल्या आहेत. महाराष्ट्राने बीजेपीला इथं नाकारलेलं आहे, त्यांच्या राजकारणाला नाकारलेलं आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्या नक्कीच लक्षात आलेल्या आहेत असं आपण म्हणूया. आणि त्यामुळे आपण थोडा तरी सुटकेचा निश्वास टाकू शकतो. जरी मोदी परत पंतप्रधान झाले तरीही ते डिक्टेटरशिप नक्कीच करू शकणार नाही आहे. त्यांना नितीश आणि नायडू यांच्याकडे पाहत ते काय म्हणतील, ते राहतील ना सोबत, मी हा निर्णय घेतला तर ते सोबत राहतील ना, असं प्रत्येक वेळेला दररोज सकाळी उठलं की त्यांना हे पाहावं लागणार आहे. आणि हे पाहतच त्यांना राज्यकारभार करावा लागणार आहे. आणि खरं म्हणजे राज्यकारभार असाच केला पाहिजे. सत्ताधारी व्यक्तीवर धाक असला पाहिजे. कालपर्यंत त्यांच्यावर धाक नव्हता, कारण की त्यांच्याकडे मेजॉरिटी होती. 272 पेक्षा जागा त्यांच्याकडे होत्या. म्हणजे कुठलाही व्यक्ती जर निघून गेला तर ही पंतप्रधान पद गेलं नसतं. पण आज नायडू आणि नितीश नसतील तर मोदी पंतप्रधान होऊ शकत नाही, ही जाणीव त्यांना आहे. त्यामुळे त्यांच्यावर तो दबाव आहे आणि या दबावामधनच इथून पुढचा राज्यकारभार सुरू राहील. आणि मला असं वाटतं की ते भारतासाठी थोडंफार ठीक राहील. ते काय धोरण आणतील ते आपल्याला पाहावं लागेल. त्याच्यावर आपण परत बोलत राहणारच आहोत. पण सध्या तरी आपण रिलीफ आहे, पूर्ण रिलीफ नाही आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे. मी सगळे माझ्यासोबत आहात की नाही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.